मठामध्ये येणं, त्यांचं मठामध्ये येणं हे सदैव या ठिकाणी झालेलं आहे. महाराजांची ही साधना आहे, शिवोपासक आहे. आणि आम्ही गुंडा महाराजांपासून हरि उपासक आहोत. हरिहरा भेद नाही वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या थाळी. हा जसा अभंग तुकाराम महाराजांचा असावा की हरी आणि हर एकच आहे, त्यामध्ये काही भेद नाही. त्या पद्धतीत महाराजांची उपासना जी ही हराची उपासना आहे आणि आमची हरीची अशी या ठिकाणी उपासना आहे. तेव्हा हा एक प्रकारचा योग आहे. हरिहर हे एकत्रित आहे, म्हणजे त्याचंच नाव काला आहे. काला म्हणून काही वेगळं नाही, काला म्हणजे दुसरं नाही. जीव शिव ऐक्य असो किंवा हरिहर ऐक्य असो, तसंच काला ही गोष्ट त्या ठिकाणी नाव आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अभेद हेच त्यांचं काल्याचं त्या ठिकाणी एकंदर स्वरूप आहे. किंवा त्या दिवशी या पवित्र दिवशी महाराजांचं आगमन कथेचं त्या ठिकाणी एक शिखर, एक टप्पा, एक महत्त्वाचा टप्पा आणि त्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. जेव्हा हा प्रसाद काल्याचा तो आपल्याला महाराजांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना तो आपल्याला प्राप्त होतो आहे, त्याचं एक रम्य समाधान आहे. ते सर्वांना या ठिकाणी प्राप्त व्हावं अशी सद्गुरू गुंडानाथांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. 2 मिनिट भजन होणार आहे. गोवर्धनाची पूजा होईल. गोवर्धनाला घेऊन परमात्मा इथे मंचावर येणार आहे. जिथे सगळेजण बसले तिथेच बसा आणि भजन करा आणि परमात्मा कसा येतोय ते पहा. कालचाच गोपाळ कृष्णेवर आपला ठरलाय कालचा गोपाळ कृष्ण, त्याला काही बदलायचं नाही. नारायण नारायण जय गोविंद हरी. नारायण नारायण घेऊन जा म्हणा शिलावर. नारायण नारायण जय गोपाल हरी.
ना